श्रीधरजी, मगाशी आपण उल्लेख केला ऋतू हिरवा अल्बम असेल किंवा नंतरचा अल्बम असेल आणि खास करून सुरुवातीच्या काळापासून आत्तापर्यंत आपल्यालाही त्यांचा सहवास लाभला. शब्दोच्चार जे सुधीर फडके बाबूजी यांचं बलस्थान होतं आपण सगळेच जाणतो. तर त्या शब्दोच्चारांबद्दल किंवा एकूणातच त्या गीतातला भाव पकडण्यासाठी ते शब्दांचं अचूक उच्चारण असेल, या सगळ्यावर जे काम करणं असेल किंवा त्यातलं बारीक कोरीव काम असेल, तर त्याच्याविषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मला आठवतंय की आशाबाई बाबूजींचं गाणं असलं म्हणजे फडके साहेब म्हणायचे, फडके साहेबांचं गाणं असलं की घरी यायच्या रिहर्सलसाठी. त्या म्हणाल्या की मला फडके साहेबांचं गाणं नुसतं ते काय सांगतायत ते मला ऐकायचंच आहे, परंतु ते कसं सांगतायत हे बघायचं आहे. त्यामुळे ते त्यांच्या समोर बसायच्या, त्यांच्यासमोर बसायच्या आणि बाबूजी गायला लागले की त्यांच्याकडे एकटक बघायचे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स, हाताची जी हालचाल होईल ती, असे हातवारे ते कारण त्या शब्दाप्रमाणे बाबूजींचे हातवारे असे व्हायचे. त्या म्हणायचे की थकले रे नंदलाला मी असं केलं तरच ते फडके साहेबांचं गाणं उतरेल त्याच्यात बरोबर, असं सांगायच्या. आणि हे महत्त्वाचं आहे कारण त्यांची वृत्ती अभ्यासू होती आणि त्यामुळे त्यांचा जो स्पेक्ट्रम होता ना, तो बघा ना, आता हिंदीतलं पिया तू तो आजापासून ते धुंदी कळ्याना पसंतपर्यंतचं गाणं बघा, हे जे आहे ना ते विलक्षण आहे. आणि त्या म्हणायच्याच की फडके साहेबांनी मला उच्चार कसे करावे हे शिकवलं, म्हणजे ही कृतज्ञता त्यांनी नेहमीच बाळगली होती. आणि घरचे संबंध फार चांगले होते आमचे. खरंय. आणि एक स्नेह धागा जो आहे तो कुठेतरी आज आपला अखंडित होता, तो कुठेतरी थोडासा हे झालाय असं आपण म्हणूया.